उपरीच्या अंबाबाई देवीचा इतिहास थोडक्यात असा आहे. या देवीची मूर्ती सर्वप्रथम चंदूर या गावी सापडली. चंदूर हे गाव पंचगंगा नदीच्या तीरावे आहे. एका बाजूला उपरी आणि एका बाजूला चंदूर आणि मध्य भागून पंचगंगा नदी वाहते. त्या नदीच्या किनारी उपरीच्या मानकरी पाटलांची शेती आहे. त्या पाटलांच्या स्वप्नामध्ये देवी सतत येत असे आणि मला इथून बाहेर काढ असं सांगत असे. त्याप्रमाणे उपरीच्या मानकरी पाटलाने समस्त ग्रामस्थांना घेऊन मूर्तीची शोध मोहीम चालू केली आणि थोड्याशा प्रयत्नानंतर त्यांना ही देवीची मूर्ती सापडली. ती मूर्ती बाहेर काढून ठेवल्यानंतर पलीकडील चंदूरच्या गावातील लोकांनी ती देवी पाहून ही मूर्ती आपल्या गावी असावी असा एक विचार प्रकट केला. दोन्ही गावात थोडासा वाद झाला. मग जाणकारांनी ती मूर्ती एका रथामध्ये बसवली आणि तो रथ ज्या गावी जाईल त्या गावी ह्या मूर्तीची स्थापना करायची असा निर्णय दिला. त्याप्रमाणे एक फिरता घोडा आणला. त्या घोड्यामध्ये ती देवीला बसवलं आणि तो रथ घोडा उपरीच्या दिशेने आला आणि सर्वप्रथम एका गोंधळ्याच्या दारामध्ये तो येऊन थांबला. मग गोंधळीने ती मूर्ती आपल्या घरी स्थापन केली. कालांतराने देवीने गोंधळ्याच्या स्वप्नामध्ये असा दृष्टांत दिला की गावातील सर्वात उंच अशा ठिकाणी मला स्थापन कर. त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांना घेऊन गोंधळ्याने देवीची स्थापना ह्या चारही बाजूंना तटबंदी असलेल्या किल्ल्यावजा मंदिरामध्ये स्थापना केली. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. शंख, त्रिशूळ, कट्या आणि महिषासुर मर्दी रूपात देवी आहे. देवीच्या मूर्तीला वज्रलेप केला 1995 साली. त्यावेळी खोदकाम करत असताना शिवलिंग सापडलं. शिव आणि शक्ती अशा हे रूपात देवी आहे. या देवीचा उत्सव माघवद्य अष्टमीला 3 दिवस देवीची यात्रा भरते. नवरात्र उत्सवामध्ये देवीची विविध रूपात पूजा मानली जाते आणि दीपावली, गुढीपाडवा यामध्ये देवीची विशेष रूपात पूजा मानली जाते. अशी ही उपरीची अंबाबाई देवी समस्त पंचक्रोशीमध्ये तसेच समस्त महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. शिव आणि शक्ती रूपात ही देवी आहे.